हे आपण पाहतोय ठिकठिकाणी आता मोर्चाच्या तयारीला सुरुवात। राज्यभरातून अनेक शिवसैनिक असू देत, ठाकरेंच्या शिवसेनेचे मनसैनिक असू देत, हे आता त्या परिसरात मोर्चा परिसरात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। तर या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत। पाहूया आपण। या मतदार याद्यामधील झालेली जी काही गडबड आहे ती संपूर्णतः बोगस मतदार आहे। बोगस मतदार तयार करून ह्या निवडणूक जिंकण्याचा नवीन फंडा या देशामध्ये सुरू झालेला आहे। या संदर्भातली आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही आणि सरकारचा भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल, त्याचा सहयोगी पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे। या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे। हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे। सर्वांची मागणी आहे, सर्वपक्षी मागणी आहे की ज्या मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तो मतदार याद्यातील घोळ पहिले दुरुस्त करावा, ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त कराव्या आणि नंतर निवडणुका घ्याव्या, म्हणजे फेअर निवडणुका होतील। कारण की अशा मतदार याद्यामध्ये घोळ असताना जर निवडणुका घेतल्या तर हे निवडणुकीच्या दृष्टीने योग्य नाही, लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही। आणि म्हणून मतदार याद्यातील सर्व चुका दुरुस्त करून पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्या, हे आमचं सर्व स्थानिक जे आमचे महाविकास आघाडी आहे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे। काही मोर्चे आंदोलनं ही जनहितात असतात, काही स्वहितात असतात, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेले असतात। आणि स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली आंदोलनं आणि मोर्चे यातनं केवळ जनतेचं नुकसान होतं, त्यांना असुविधा होते, परंतु त्यातून जनतेचा कोणताही फायदा होत नाही। आणि उद्या आजचा हा जो मोर्चा आहे हा निश्चितपणे एक हेतुपुरस्पर मोर्चा आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी काढलेला मोर्चा आहे, यातनं जनतेचा कोणताही फायदा होणार नाहीये। महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांचा कसा सुपडा साफ होणार, ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाविकास आघाडीचा पूर्ण सुपडा साफ केला, तसं परत या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीतही होणार आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे। आणि म्हणून निवडणुकी संपल्यानंतर ज्यावेळेस ते ईव्हीएम वर दोष देतात तर ते आता निवडणुकीच्या आधीच ईव्हीएम वरती दोष देणं सुरू केलेलं आहे, मतदार याद्यांवर दोष देणं सुरू झालेलं आहे। मला असं वाटतं या लोकांनी, या सगळ्या पक्षांनी लोकांपर्यंत जावं, लोकांच्या विकासाची भूमिका मांडावं, लोकांना हे कन्व्हिन्स करावं की ते विकास करू शकतात, ते हे करू शकत नाही आणि फालतूच्या गोष्टींकडे ते लक्ष देतात। म्हणून त्यांचा सुपडा साफ झालेला आणि पुढे त्यांचा सुपडा साफ होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।